नमस्कार. चला तर मग बनवूयात कोकणी पद्धतीची अगदी साधी सिंपल चिकन थाली. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मी 4 वाटी वड्यांचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून 2 कांदे मिक्सरला बारीक वाटून घेतलेले होते ते घालून घेतलेत आणि थोडं पाणी घालून हे वड्यांचं पीठ सैलसर भिजवून घ्यायचं. वड्यांचं पीठ कसं तयार करायचं याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की बघा. हे पीठ थोडं पाणी घालून सैलसर भिजवून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढायचं. मी हे 4 ते 5 तास आधी पीठ भिजवून ठेवायचं. पीठ चांगलं फर्मेंट होतं. मी इथे पिठाला स्मोक देते. कोळसा गरम करून घेतला आहे, तो एका भांड्यामध्ये ठेवून वरून थोडंसं तेल घालून घेते आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं. अशा पद्धतीने माझी आई वडे बनवते आणि ते खूपच छान होतात. त्यानंतर चिकनला आपण मॅरिनेट करूयात. आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, 2 ते 3 चमचे दही घालून घ्यायचं. 1.5 चमचा मसाला घातला आहे, मालवणी मसाला. 1/2 चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडी कसुरी मेथी. हे चांगलं चिकनला लावून घ्यायचं आणि अर्धा तास तरी ते मॅरिनेशनसाठी तसंच ठेवून द्यायचं, किंवा आपण 4 ते 5 ताससुद्धा मॅरिनेशनसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकतो. मी चिकनलासुद्धा स्मोक देते. स्मोकने चिकन रस्सासुद्धा खूपच टेस्टी बनतो. आणि मी इथे थोडंसं बोनलेस चिकन काढून घेतलं आहे. 1/2 किलो वगैरे असेल त्याच्यामध्ये सुद्धा मसाले घालून घ्यायचे. आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, 1 चमचा मालवणी मसाला, 1/2 चमचा हळद, 1 चमचा सोया सॉस, एका लिंबाचा रस, 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा व्हिनेगर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. हे सर्व चिकनला छान लावून घ्यायचं आणि हे चिकनसुद्धा अर्धा तास मॅरिनेशनसाठी तसंच ठेवून द्यायचं. कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे थोडेसे गरम मसाले घेतलेत आणि गरम मसाल्यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालून घेतलेत. हे सर्व भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही. हलकंसं तीळ अगदी तडतडले की लगेच गरम मसाला काढून घ्यायचा. त्यानंतर 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, ते सुद्धा थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये कांदे उभे चिरलेले 4 मोठे कांदे घालून घेते. ते थोडा वेळ परतायचे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं. तेल घातलं की कांदा लवकर परतला जातो, त्याच्यामुळे तेल घालायचं. कांदा भाजतोय तोपर्यंत मी एकीकडे भात बनवायला ठेवला आहे. कांदा आपला भाजतोच आहे तोपर्यंत आपण चिकनसाठी कांदे बारीक चिरून घेऊयात. मी इथे 4 मीडियम आकाराचे कांदे कापून घेते. कांदेसुद्धा चांगले बारीक बारीक चिरून घ्यायचे. आपल्या चॅनलवरती जेवणाच्या सिरीज चालू आहेत, तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा. आपल्या गृहिणींना नेहमीचाच प्रश्न असतो की रोजच्या जेवणात काय बनवायचं. तर आपले व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा. कढई गरम करून कढईमध्ये तेल आणि तूप घालून घेतलं आहे. त्यानंतर आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घालून घेतले. पेस्ट थोडी परतून घ्यायची. पेस्ट थोडी परतली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. हा कांदा आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडा वेळ कांदा परतायचा आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आपण जेव्हा चिकन मॅरिनेशन केलं तेव्हा त्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे, त्याच्यामुळे चवीप्रमाणे या कांद्यामध्येच मीठ घालून घ्यायचं. कांदा परततोय तोपर्यंत मी कांदा खोबऱ्याचे वाटण वाटून घेते. हे वाटण आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. भातसुद्धा बनलेला आहे, तर भातामध्ये कावेता फिरवून त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं. कांदासुद्धा चांगला लालसर झालेला आहे. मी इथे 3 छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, ते सुद्धा फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं. नंतर मसाले घालायचे. अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मालवणी मसाला, मसाले फोडणीमध्ये
चांगले परतून घ्यायचे। मी आता गरम मसाले नाही वापरलेत, कारण आपण जे वाटण केले त्याच्यामध्ये सुद्धा गरम मसाले वापरलेले आहेत आणि मॅरिनेशनमध्ये सुद्धा गरम मसाला वापरलेला आहे, त्याच्यामुळे गरम मसाल्यांचा फ्लेवर जास्त येईल, म्हणून मी आता गरम मसाला वापरलेला नाही। आपण जे वाटून घेतले ते सुद्धा फोडणीमध्ये घालून घ्यायचं आणि फोडणीमध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं। ग्रेव्ही मी चांगली परतून घेतली। आता त्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन घालून घ्यायचं। चिकनसुद्धा ग्रेव्हीमध्ये चांगलं परतून घ्यायचं। चिकन फोडणीमध्ये घातल्यानंतर गॅस फास्ट करायचा आणि फास्ट गॅसवरती चिकन चांगलं परतून घ्यायचं। सतत हे ढवळून घ्यायचं, म्हणजे दहीसुद्धा फाटणार नाही। अगदी क्रीमी असं आपले हे चिकन बनून तयार होईल। मी चिकन चांगलं परतून घेतलंय। आता पाणी घालून घेते। चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं त्याच डब्यामध्ये थोडं पाणी घालून याच्यामध्ये पाणी घालते आणि वाटणाच्या याच्यामध्ये सुद्धा थोडं पाणी घालून पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवरती 15 ते 20 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचं। चिकन शिजतंय तोपर्यंत एकीकडे वडे बनवून घ्यायचे। रुमालाला थोडंसं पाणी लावून एक गोळा घ्यायचा आणि हा पाण्याने व्यवस्थित थापून घ्यायचा। जास्तसुद्धा पाणी लावायचं नाही, अगदी पाण्याचा हात घ्यायचा आणि वडा थापून घ्यायचा। तेल चांगलं गरम करायचं आणि मग मीडियम गॅस करायचा आणि वडे तळून घ्यायचे। असेच मी सर्व वडे बनवून घेते। वीस मिनिटं झालेली आहेत। चिकनवरचं झाकण काढून घ्यायचं। चिकनसुद्धा अगदी चांगलं शिजलेलं आहे। गॅस बंद करायचा आणि चिकन थंड झालं की मग कोथिंबीर घालून घ्यायची। चिकन थंड झालंय, मी आता वरून कोथिंबीर घालून घेते। आता मी चिकन फ्राय करणार आहे। मी बोनलेस चिकन ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेते आणि एक अंडं फोडून घालते। हे सर्व मिक्स करायचं। सर्व मसाले मी मॅरिनेशन करतानाच चिकनमध्ये घातलेले होते, त्यामुळे आता फक्त अंडं आणि कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि तेल गरम करून हाताने किंवा चमच्याने भजीसारखे सोडायचे। गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि चांगलं खरपूस होईपर्यंत हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। गॅस फास्ट नाही करायचा, नाहीतर चिकन आतमध्ये कच्चं राहू शकतं। कॉर्नफ्लॉवर नसेल तर कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता। मैदा हेल्दी नसतो, त्याच्यामुळे मी जास्त करून कॉर्नफ्लॉवरचाच वापर करते। चिकन मस्त फ्राय झालेलं आहे। ते आता टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरला शोषलं जाईल। असंच मी सर्व चिकन फ्राय करून घेते। आज जेवणामध्ये बनवलेला आहे भात, चिकन रस्सा, चिकन फ्राय, कोंबडी वडे। आपलं सर्व जेवण बनवून झालेलं आहे। आता आपण जेवण वाढूयात। आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या जेवणाच्या सिरीज चालू आहेत, तर तुम्ही आपले जेवणाचे व्हिडिओ नक्की बघा। तुम्हालासुद्धा नक्की आवडतील आणि अशा पद्धतीने जेवण तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल। आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल।
तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.